कुरुंदवाड येथील सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालय कुरुंदवाड येथे शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या 2 दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचं बीजभाषक म्हणून डॉक्टर चौसाळकर सर यांनी मनोगत व्यक्त करत त्यांनी आपल्या बीजभाषणामध्ये संविधानाच्या निर्मितीचा आणि त्यामधील तत्वांचा उल्लेख करत भारतीय राज्यघटनेत 75 वर्षात काय साध्य केलं आणि काय साध्य करायचं अजून बाकी आहे याबद्दल सविस्तर विवेचन केलं। या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांनी भारतीय लोकशाहीचा विकास या विषयावर आपलं मत मांडलं। तर या परिसंवादाच्या तिसऱ्या सत्रात इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना या विषयावर आपले विचार मांडले। छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना ही अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक अशी होती। छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे किंवा मराठ्यांचे नाहीत, तर ते संपूर्ण मानवजातीचे देश, भाषा, प्रांत या पलीकडे पोहोचलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत। स्वातंत्र्याने स्वीकारलेली मूल्य छत्रपतींनी मध्ययुगात स्वीकारलेली होती। त्यांनी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन 18 पगड जातींचं स्वराज्य निर्माण केलं। त्यांच्या राज्यातील सामान्य माणूस शेतकरी आनंदी होता, कारण त्यांची राज्यव्यवस्था ही सर्वसामान्यांच्यासाठी काम करत होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय धोरणांच्या अभ्यासात समावेश व्हायला हवा। केवळ लढाया आणि मुस्लिम द्वेष असे छत्रपतींचं चित्र उभा करणं चुकीचं आहे। त्याऐवजी छत्रपतींनी केलेली विकास, स्वराज्याची सर्वसमावेशक मांडलेली भूमिका, स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीचीही अपेक्षा धरू नका हा सैनिकांना दिलेला आदेश, त्यांच्या आज्ञापत्रातल्या सैनिकांना दिलेल्या आज्ञा या सर्व गोष्टींचा आढावा घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना त्यांनी वर्तमान राजकीय स्थितीच्या वरती मार्मिक भाष्य करत स्पष्ट केली। या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर व्ही.एम. पाटील, प्रिन्सिपल ज्युनियर कॉलेज कोल्हापूर यांनी संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केलेल्या तत्वांचा आढावा घेत त्यांच्या प्रस्थापनेची आवश्यकता स्पष्ट केली। या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर एस.व्ही. कोठावळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी पाटील यांनी या अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या। तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर.एस. कदम यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं। डॉक्टर राहुल नागुर्डेकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं। तसेच श्रीमती एस.डी. माळगे यांनी आभार प्रदर्शन केलं। श्री टी.एस. तांबडे यांनी सूत्रसंचालन केलं। या परिषदेसाठी विविध महाविद्यालयातून प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते। डॉक्टर सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या अधिवेशनात सहभाग घेतला। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।